सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। भारतात पुरेसा तेल साठा, जगातील 40 देशांकडून तेल खरेदी, पर्यायी मार्गाने पुरवठा सुरू असल्याने टंचाई भासणार नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरीचं संसदेमध्ये महत्त्वपूर्ण निवेदन। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये गॅसचा तुटवडा, रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा, मनोरुग्णालय प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये सादर होणार। लव जिहाद आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा विधेयक, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवड, भाजपच्या अर्चना पाटील यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, 32 दिवसांच्या सहलीनंतर जेडपी सदस्य धाराशिवमध्ये परतणार। भाजपाची SIR संदर्भात 17 मार्च रोजी महत्त्वाची बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। आमदार, महापौर आणि जिल्हाध्यक्षांना हजर राहण्याचे आदेश। KC कॉलेजमध्ये बैठकीचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा, वाढता तणाव, जीवितहानी आणि त्यासोबतच पायाभूत सुविधांच्या नुकसानाबद्दल मोदींकडून चिंता व्यक्त। शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार। युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिलासा। तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25, ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा। आखाती देशातील युद्धाचा आज 14वा दिवस, होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी ठणकावलं, शाळेतील निष्पापांच्या बळीचा बदला घेणार, खामेनींचा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज जनता दरबार घेणार, बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी होणार जनता दरबार। चंद्रपूरमध्ये पोलीस भरतीची 15 मार्चला लेखी परीक्षा, 2321 उमेदवार लेखी परीक्षा देणार। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांची हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।